उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरल्यानंतर याचा साक्षात्कार झाला का? उमेदवारी अर्ज भरेपर्यंत त्या उमेदवारांना काय माहित नव्हतं की तसं असतं तर त्यांनी खरं तर तुमच्याकडनं उमेदवाऱ्या मागायला पाहिजे होत्या. त्यांनी एबी फॉर्म यांचे घेतले, भरले आणि मग जेव्हा एबी फॉर्म भरल्यानंतर माघारी घ्यायची वेळ आली तेव्हा त्यांना अचानक कळलं का की नाही नाही आपलं भविष्य काय हे नाही, आपण समोरच्याला पाठिंबा दिला पाहिजे. बरोबर बोलता कविताजी. जेव्हा विरोधी पक्षाच्या उमेदवारांना हौसापोटी त्यांच्या पक्षाने दिलेली उमेदवारी सह ते नाकारतात, ते तिकडून एबी फॉर्म घेऊन येतात आणि भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेनेवरती विश्वास त्यांचा निर्माण झाल्यामुळे ते बर इकडे येतात बर किंवा म्हणजे एबी भेटतात. म्हणजे असं आहे अरुण सावंत की एबी फॉर्म मिळाला विरोधी पक्षाच्या उमेदवारांना की मग त्यांना अचानक जाणवतं की आपल्याला जर विकास करायचा असेल तर तो विकास फक्त आपण ज्यांच्या विरोधात लढणार आहोत ते करू शकतात. मग काय आहे एबी फॉर्मचा उपयोग, घेऊन टाकूयात आपण एबी फॉर्म मागे. असंच होतं ना संदीप लेलेजी? म्हणजे एबी फॉर्म मिळाला की मग त्यांना आठवण पडते की भाजप आणि शिवसेनाच विकास करू शकतात, त्यामुळे आपण त्यांना पाठिंबा देऊन आपले फॉर्म मागे घेतले पाहिजेत. संदीपजी आवाज येतोय का मला माझा? हा येतोय येतोय येतोय. बरं. काय म्हणजे अशी काय जादू केलीत तुम्ही की एबी फॉर्म मिळालेल्या उमेदवारांवर अचानकपणे तुमच्या विकासाची जादू चालते? म्हणजे बाकीच्या वेळेला चालत नाही आणि एबी फॉर्म मिळाल्यावर पटकन चालून जाते. नाही नाही, आता पहिला हा विषय जो घेतलाय चर्चेला, हं. तो जो उमेदवार घेऊन गेले पोलीस त्याच्यावर आहे का एबी फॉर्मवर आहे? कारण आम्हाला सांगण्यात आलं चर्चा जो उमेदवार मनसेचा पोलीस काहीतरी मंत्र्यांच्या घरी घेऊन गेले ते शिवसेना उद्धव त्या बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार होते ते. बरं त्याच्यावर मग त्या बोलायचं असेल विषयाची बोला, चर्चा आहे त्याच्यावर सांगा. का एबी फॉर्म विड्रॉ केल्याची चर्चा आहे? हं. मूळ मुद्दा काय आहे चर्चेचा? आणि सांगण्यात हे आलं होतं म्हणून मी आता हे प्रश्न विचारतोय. बरं. मुद्दे दोन्ही आहेत. तुम्हाला कुठल्या मुद्द्यावर बोलायचंय? नाही, दोन्ही मुद्द्यावर बोलतो. एबी बोला. फॉर्मचा विषय असा आहे, लक्षात घ्या. हे बघा, उमेदवार विड्रॉ होऊन एकटा उमेदवार राहणं आणि निवडून येणं, हां. हे काही आनंददायी नाहीये लोकशाहीसाठी. पण हां. असे लोक जर कोणी करत असतील, हां. तर ते स्वतः विड्रॉ होतात ना जाऊन. हं. जातात, स्वतः सही करतात, हं. स्वतः आरओ समोर उभे राहतात, हं. स्वतः विड्रॉ होतात. हं. आणि त्यामुळे आम्ही देखील अनेक वर्ष मी स्वतः विरोधी पक्षात राहिलेलो आहे. जेव्हा आम्हाला मतं मिळत नव्हती, कोणी आम्हाला विचारत नव्हतं, तेव्हा आम्ही पण फॉर्म भरायचो. पण आम्हाला कोणी असं विड्रॉ केलं नाही. हा निष्ठांचा प्रश्न आहे ज्याच्या त्याच्या. हं. आपण कशाच्या आधारावर निवडणूक लढतो, कशासाठी लढतो आणि कोणासाठी लढतो, हे त्या उमेदवाराला स्पष्टता नसल्यामुळे म्हणजे त्याला जे तुमचं नाही नाही म्हणजे संदीपजी अवेलेबल तुमचं बेटर असं पर्याय म्हणणं आहे झाला, की त्यांचे त्याच्या त्यांचे आधारावर त्याने तो नाही नाही विड्रॉ पण झाला संदीपजी असेल. तुमचं म्हणणं काय, जेव्हा तुम्ही म्हणता निष्ठेचा प्रश्न आहे तेव्हा त्यांच्या निष्ठेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करताय की त्यांनी तुमच्याबद्दल जी निष्ठा दाखवली त्याच्याबद्दल कौतुक करताय? नाही, आमच्यावर काय निष्ठा दाखवली? त्यांनी त्यांचा जाऊन विड्रॉ का केला?